श्रद्धा देसाई इथेच राहताना बाहेरून आवाज आला तसे मित्रपरिवारचे मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले. दारात अनोळखी 2 पुरुष आणि एक स्त्री उभी होते. "आत्या इथेच राहतात मॅडम. काही काम होतं का?" देशपांडेंनी विचारलं. "भेटायचं होतं मॅडमांना." असं म्हणून ते तिघंही व्हिजिटर्स हॉलमध्ये येऊन बसले. गोपाळ मदतनीस आत निरोप घेऊन गेला. श्रद्धाताई लिहित बसल्या होत्या. बाहेर आपल्याला भेटायला कोण आलं असेल हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या. स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला. पांढरी ओढणी नीट घेतली. कापलेल्या केसांवरून हात फिरून नीट बसले. वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला. मोबाईल घेतला. चप्पल घालून त्या बाहेर आल्या. श्रद्धाताईंना बघून भेटायला आलेले तिघेही उभे राहिले. नमस्कार झाले. आलेल्या स्त्रीने प्रथम श्रद्धाताईच्या हातात हात देऊन त्यांचं अभिनंदन केलं. म्हणाली, "मी वैशाली राजे. मॅडम तुमचा 5वा कोपरा. हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलंय. हार्दिक अभिनंदन. प्रकाशनपूर्व पूर्ण आवृत्ती संपली पुस्तकाची. आता दुसरी काढतोय. मी रमाकांत जाधव, मुख्य प्रशिक्षक. अभिनंदन मॅडम." त्यांनी अभिनंदन करता स्वतःची ओळख करून दिली. जाधव साहेबांनी श्रद्धाताईंचे पुन्हा अभिनंदन करून त्यांना एक पाकीट दिलं. पाकिटात 3 चेक्स बघून श्रद्धाताईंना आश्चर्याचा धक्का बसला. 5-5 लाखाचे 2 आणि 10 लाखाचा एक चेक होता. त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधव साहेब हसले. म्हणाले, "मॅडम आपलं पुस्तक हिंदी आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे. प्रत्येकी 5 लाखाचा तो ॲडव्हान्स आहे आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे 10 लाख आहेत. दुसरी आवृत्ती 20,000ची काढावी म्हणतोय. त्यासाठी आपली परवानगी हवी होती. तेच पेपर्स मी आणलेत." एवढं बोलणं करून त्यांनी मॅनेजरकडे बघितलं. ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते. त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या. सह्या झाल्या आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी 10 लाखाचा आणखीन एक चेक त्यांना दिला. श्रद्धाताई 5वा कोपरा आणखी किती भाषांमध्ये येईल ठाऊक नाही. मराठीच्या किती आवृत्त्या निघतील हेही माहीत नाही. फक्त तुमचं पेन साबूत ठेवा सहीसाठी. असं हसत म्हणून पुन्हा भेटू म्हणत चहापाणी घेऊन मंडळी निघून गेली. संध्याकाळी जेवणापूर्वी सर्व मित्रपरिवाराने श्रद्धाताईंचे अभिनंदन केले. जवळच्या मित्रांनी आता पार्टी हवी म्हणून आग्रह केला. सारं काही स्वप्नातल्याप्रमाणे होतं. काही वेळ अगदी जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडितशी बोलत बसल्या. त्या झोपायला गेल्या तरी श्रद्धाला झोप नव्हती. दुःखात झोप येत नाही तशीच आत्या आनंदानेही माणसाला झोप येत नाही. ताईचे हेच झाले होते. त्यांची स्वतंत्र खोली होती. त्या आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या. काही संदर्भ ग्रंथ, कागद, पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं. एक फोटो अल्बम होता. तो जुना फोटो अल्बम चाळू लागल्या तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या. वयाच्या 30शीत पतीचं निधन झालं होतं. नंतर 5 वर्षाच्या बाळाला त्यांनी एकटीनं मोठं केलं होतं. स्वतःचं घर केलं होतं. नोकरी, घर, सासर, माहेर सांभाळून बाळाला नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षमही बनवलं होतं. आई आणि बाबा होऊन. यथावकाश शिक्षण, नोकरी करत बाळाचं लग्न झालं. सुरुवातीचे काही महिने बरे गेले तेव्हा त्यांनी नोकरीत होत्या. श्रद्धाताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली. बाळाची केअरटेकर, पोळीवाली बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो, पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही. उलट जबाबदाऱ्या वाढतच जातात. तरी त्या सांभाळून श्रद्धाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जोपासत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं. लॅपटॉपवर, मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. जागरण करू नका, आराम करा अशी उसणी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळजवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते. ते एकटं जायचं नाही आणि या कारणास्तवावरून या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल? हे बोलणं असायचं. तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असे. कला, गुण यांचं
यांचा तिच्याशी काही संबंध नव्हता. स्वतःजवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी 2 बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती. 12-13 वर्ष कशीबशी निघाली. आता नातू मोठा झाला होता. त्याला स्वतंत्र खोली हवी होती. घरी मित्र आलेत तर त्यांना कुठे बसवायचं? यावरून 7वीत असलेल्या नातवाने एक दिवस म्हटलंच, मला आजीची खोली हवी, स्वतंत्र. बाबांनी नाही म्हणताच तो चिडला. म्हणाला, 3 बेडरूमचा फ्लॅट का नाही घेतला? 3 बेडरूमचा फ्लॅट का नाही घेतलास? अरे बाळा, आमची ऐपत नव्हती आणि आजीकडे पण पैसा नव्हता. विचार तुझ्या आजीला. असं बोलायला सूनबाई चुकली नाही. सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता. घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते. नातू आजीसोबत खोली शेअर करायला तयारच नव्हता. एक दिवस कहरच झाला. सुनेंनी सरळ फर्मान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममध्ये झोपेन. आईंनी हॉलमध्येच सोफ्यावर झोपावं. 2-4 दिवस खूप विचार केला. चौकशा झाल्या. मुलगा सून ऑफिसला जात होते. मित्रांशी गप्पा मारून नेटवरून श्रद्धाताईंनी मित्रपरिवार वृद्धाश्रम निवडला आणि एक दिवस निश्चयाचा उजडला. रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली. 2 साड्या, 2-3 मोजके ड्रेसेस आणि काही डायऱ्या, पुस्तकं, पेन बॅगेत टाकलं. बँकेचं पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट एका पाऊचमध्ये घातलं. ब्रश, पेस्ट, पावडर, टिकलीचं पाकिट, कंगवा घेतला. बॅग हॉलमध्ये ठेवली. त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातील सामान वेगळ्या सुटकेसमध्ये भरून ठेवले. कपाट रिकामं केलं. सर्वांचा सकाळचा नाश्ता, डबे तयार करून ठेवले. देवाची पूजा केली. तोवर सकाळी तिघंही उठले. आई, ही बॅग कुठे निघालीस? असं मुलाने विचारले. श्रद्धाताईने मित्रपरिवारचा पत्ता सांगितला. म्हणाल्या, अरे वाईट वाटून घेऊ नका. सोहमला खोली हवी आहे, ती मी रिकामी केली आहे. माझे अनेक मित्रमैत्रिणी आहेत परिवारात. स्वतंत्र खोली आहे तिथं. माझं छान निभेल तिथं. आणि याच शहरात आहे की मी. ही सोय आहे रे तात्पुरती. मुलगा दुखावला, पण सुनबाईला मात्र मनातून आनंद झाला होता. विनाऔषधीने खोकला गेला होता. सोहम आता मोठा असल्याने तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता. सोहम लहान असतानाचे तिचे गरजेचे दिवस संपले होते. लगेच ताईंनी कॅब बुक केली. कोणाचेच चेहरे न वाचता त्या लिफ्टने खाली आल्या. परिवारात त्यांचं छान स्वागत झालं. 2-3 दिवसात त्या तिथे रुळल्या. नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीतच असताना जुळवून घेतलं होतं. तिथे आणखी टेक्नॉसॉव्ही मित्र मिळाले. सोशल मीडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या. पेन्शन होतीच, तब्येतीची कुरकुर नव्हती. आता त्यांनी खरंखुरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. इथे आल्यानंतर काही दिवसातच एका पूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं. रीतसर त्यांचं पुस्तक झालं. 5वा कोपरा. 3च महिन्यात त्यांनी तब्बल 30 लाखाची कमाई त्यांच्या पुस्तकाने करून दिली होती. सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकाउंटला न टाकता मुलासोबतच्या अकाउंटला टाकले. त्यांच्यात बँकेचे चेक्स असल्याने ते लवकरच जमा झाले. लंच ब्रेकमध्ये अचानक 30 लाखाचा क्रेडिट मॅनेजर बघून मुलाचे डोळेच विस्फारले. त्याला काय नाही कुठले पैसे, कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती. ऑफिसमध्ये सांगून त्याने सरळ बँक गाठली. तेव्हा त्याला एवढंच कळलं की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेने ते चेक्स आहेत. पण आईचे कसे, याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही. तो घरी आला, पण पैशाबद्दलचं तो कुणाशी काहीच बोलला नाही. कविता, कथा, कादंबरी, वैचारिक असं लेखन ताई करीतच राहिल्या. आजवर मनात साठलेले आता अक्षररूप घेत होतं. पुस्तक प्रकाशित होत होतं. आता काही काळातच ताईंच्या अकाउंटने 1 कोटीची रक्कम पार केली. मुलाला बँकेचे क्रेडिट मेसेजेस येतच होते.
साहित्याच्या बागेतलं असं कोणतंच फूल नव्हतं की ते ताईजवळ नव्हतं. सर्व साहित्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. सर्वत्र संचार होता ताईचा. आताशा रोजच वृत्तपत्र, टीव्हीवर ताई असायच्या आणि मुलाला सर्व उलगडा होऊ लागला. मात्र आईला भेटायला जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. आवडतं छंद रमल्याने ताईची तब्येतही आता छान होती. पैसा आणि प्रसिद्धी चारही बाजूने येत होती. आताशा त्यांना कार्यक्रमांना हो म्हणणं कठीण होई इतके कार्यक्रम येऊ लागले. प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीच तेजस्वी झाल्या होत्या. मुलाला, सोन्याला त्याची चूक कळली होती, पण ते बोलू शकत नव्हते. तशातच एक दिवस त्यांचे मुलाला पत्र आले. त्यांनी लिहिले होते, बाळ, सुनबाई आणि सोमला धन्यवाद द्यायचे मला. तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतःला ओळखू शकले, तेही या वृद्धाश्रमात. आता मी खरी जगते. केवळ अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे जगणं नव्हे. कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावराने मी कळले. माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली. तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरू. आता 4 BHK असं मोठं घर घेऊ शकता, कारण आपलं अकाउंट जॉईंट आहे. आयदर ऑर सर्व्हायव्हर ऑपरेशन आहे. तू कितीही पैसे काढू शकतोस. तसेही शेवटी ते तुझेच आहेत. मला आता घराची गरज नाही. इथे मला ते मिळतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे समवैचारिक मित्र परिवार मिळाला. फक्त एक काम करशील माझं? काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे. शक्य असेल तर इथे आणून दे. तेवढीच भेट होईल आपली. बाळा, घराचा थकलेला 5वा कोपरा कधी कधी खूप उपयोगी ठरतो. हे लक्षात ठेव. सर्वांना आशीर्वाद. थांबते. मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळाला आणि सुनबाईला कळली होती. वृद्धाश्रम या शब्दाकडे कणव म्हणून बघितलं तर दया येते. संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेने जगता येतं. हे सिद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं. सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांसोबत चहा घेत बसल्या होत्या. तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली. रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्म उतरत होत्या. आणखी एक 5वा कोपरा स्वतःला सिद्ध करणार होता.